जी गावामध्ये मी राशन दुकानदार आहे आणि प्लस वार्ड क्रमांक 1 चा सदस्य आहे। मी 20 तारखेला राशनची गाडी येत असताना मी राशन उतरण्यासाठी गावात गेलो होतो आणि राशन उतरलो। त्यानंतर मी घराकडे चावी देण्यासाठी गेलो तर गल्लीतील किंवा वार्ड क्रमांक 1 मधील लोकांनी मला येऊन सांगितलं की आपली जी वडलोपार्जित जागा आहे त्या ठिकाणी वामन मोतीराम आडे ही अतिक्रमण करून मार्कआउट करून घराचं बांधकाम करण्यासाठी जीसीबी वगैरे आणून उभा केलेली आहे। सादर ती घटना मी बघून मी कोणालाही काही न बोलता आमच्या तंड्याचे जी ग्रामसेवक आहेत विलास जोगदंड त्यांना आणि चालू सरपंचांना फोन करून ही माहिती दिली। तसेच अर्ध्या ते 1 घंट्यामध्ये ग्रामसेवक आणि सरपंच त्या स्पॉटवरती येऊन त्या सादर घरमालकांना जी की जयश्रीताई आडे जी माझी चुलती आहे त्यांना सांगितलं की तुम्ही हे बांधकाम आता करू नका, कायची रीतसर रस्ता आहे त्याची आपण चौकशी करून तुम्हाला कळवू, त्यानंतर तुम्ही बांधकाम करा असे म्हणून तिथून सरपंच आणि ग्रामसेवक निघून गेले। तसंच संध्याकाळी 7 ते 8 वाजता जयश्रीताई जी माझी चुलती आहे त्यांनी आमच्या घराकडे कुण्या मेल्याने आमच्या घरात रानरंडकी केली म्हणून माझ्या घराकडे बघून त्यांनी शिवेगाळ करायला चालू केली। त्यानंतर मी माझी जिम्मेदारी समजून त्यांना सांगण्यास गेलो असता त्या बाईने स्वतःच्या पडलेला विटा त्याच्या डोक्यामध्ये मारहाण करून घेतली आणि दवाखान्यामध्ये ॲडमिट झाले। मी त्यांचा आरोप आहे की मी त्यांचा सरपंचाचा नातेवाईक आहे, तसे काही नसून माझं DNA आणि त्यांचं DNA माझ्या चुलत्याचं आम्ही एक आहेत। वामन आडे माझी चुलत जी वडलोपार्जित जागा आहे रस्ता आहे ते तिने सोडावा यासाठी आम्ही गेलो होतो। आणि सादर मागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये वैभव वामन आडे ही माझ्या विरोधातला उमेदवार होता। त्या सूड भावनेने त्याने दगड मारून